आझाद मैदानावर सुरू असलेले पाणी आणि स्वच्छता कर्मचारी यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशी सुरू ठेवण्यात आले आहे. 5 महिन्यांपासून वेतन आणि प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आज प्रधान सचिव पराग जैन यांच्या समवेत झालेल्या बैठकीतील चर्चा सकारात्मक ठरली आहे. त्यामुळे उद्या निधी वितरण आदेशासोबत इतर लेखी आश्वासन दिल्यानंतर आझाद मैदान सोडणार अशी भूमिका राज्य कृती समितीच्या वतीने घेण्यात आली. राज्यातील 450 पेक्षा अधिक कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. याबाबत उद्या मुख्य सचिव राजेश अगरवाल यांच्या दालनात प्रधान सचिवांची बैठक होणार आहे. आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जीटी रुग्णालय परिसरातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात प्रधान सचिव पराग जैन, नैनुटिया जल जीवन मिशनचे सहसचिव आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीणचे अभियान संचालक बी.जी. पवार, अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदाळ, अवर सचिव जायकर, कक्ष अधिकारी प्रसाद स्वामी, राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी, राज्य कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष ऋषिकेश शिलवंत, उपाध्यक्ष बंडू हिवरे, सचिन थोरात, गणेश चव्हाण, निखिल रौंदाळकर, निवृत्ती शेळगे, प्रवीण तेलतुंबडे, वॉश व पीएमयूचे मोक्षदी बारसकर यांनी कर्मचाऱ्यांच्या अडचणी मांडल्या. कृती समितीने जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, जिल्हास्तर कर्मचारी, बीआरसी, सीआरसी व वॉश पीएमयू अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आग्रही राहिली. आकृतीबंध आणि मॅचच्या निर्णयानुसार कायम करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.